श्रोते हो, क्राईम कथा कोकेनचे सप्लायर या कथेचा पुढील 5वा भाग. शौकत नुकताच भिवंडीहून आला होता. काय शौकत, अफजल खान नाही चला, नुसता फिरत असतोस, वेळ घालवतोस तरी कसा? अरे या ठिकाणी बरेच लेडीज बार आहे. लेडीज बार मध्ये जायला मला खूप आवडतं. सांभाळून जा. लेडीज बार मध्ये कधी कधी पोलीस येतात. तू रिव्हॉल्वर दिलंस ना, मग काय, कोणी पकडलं तर गोळ्या घालीन. तुला भीती नाही वाटत? भीती कसली वाटायची? काफर लोकांना मारायचं हेच तर आपलं काम आहे. मेलो तर जन्नत मध्ये जाईल, घाबरायचं कशाला? मग आज काय प्रोग्राम आहे? तुला सांगितलंय ना अफजल, मला लवकर माझी गन मागून दे. ती येत नाही तोपर्यंत मी अशीच काहीतरी फालतू करत बसणार आहे. शौकतनं खांद्याला एअर बॅग लटकवली आणि तो बाहेर आला. जीनची पॅन्ट, पिवळा टी शर्ट, स्पोर्ट्स शूज बघून कोणालाही वाटलं असतं की तो एखाद्या कॉलेजचा विद्यार्थी आहे. बऱ्याच वेळेला तो मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन पिक्चर बघायचा आणि नंतर डान्स बार मध्ये जाऊन बसायचा. कोणत्या सिनेमाला जावं असा तो विचार करत होता, तेवढ्यात मोबाईलची बेल वाजली. त्याला लक्षात आलं, सलामत बाईचा फोन असणार. बोला भाई, शौकत म्हणाला. शौकत, शाबास, सलामत भाई म्हणाला. तो अब्दुल आणि रमेशची कामगिरी अगदी व्यवस्थित पार पडली. आपलं कामच आहे बाई ते, आपण आज्ञा करायची आणि मी सेवा करत जाणार. बरं, आणखी एक सेवा करायची. बोला भाई. एकूण 5 जणांनी सीएमला फोन केले होते. त्यातले 4 जण मोबाईलवरून होते. मोबाईलवरून फोन करणाऱ्यांपैकी दोघे गेले तर दोघे बाकी. त्यांच्या मार्गावर पण पोलीस असणारच आहेतच. त्यांना मी लपून बसायला सांगितलंय. त्यांचे फोटो जर पेपरमध्ये छापले किंवा टीव्हीवर दाखवले तर त्यांना शोधून काढता येईल. त्यांना पण उडू बाई? नको, एवढ्यात नको. त्यापेक्षा एक महत्वाचं काम तुला देतो. बोला भाई. एक साहेबराव पाटील नावाचा फौजदार आहे. त्याच्याकडे तपासाचं काम आहे. त्यासोबत इन्स्पेक्टर वाघमारे आणि हवालदार भोसले. टीम मधल्या एका माणसाला तू संपवलं. त्यातला तो एक खतरनाक आहे, तो साहेबराव. त्याला संपवायचं. ठीक आहे साहेब. संपवायचं म्हणजे गोळ्या नाही घालायच्या. मग तो ऍक्सिडेंट वाटला पाहिजे. का भाई? अरे तो या केसचा तपास करतोय हे सर्वांना माहिती आहे. त्याला मारलं तर सगळं पोलीस खातं आपल्या मागे लागेल. चालेल भाई, आपण म्हणता तसं. 2-4 दिवसात एक काम करून टाक. ठीक आहे भाई. जी मदत लागेल ती अफजल कडून घे. घेतो भाई. फोन कट होता शौकत परत आला. काय झालं शौकत भाई? अफजल नाही चला. बाईचा फोन आला होता. त्यानं सांगितलं एक कार घे. मला पैसे दे, मी कार घेऊन येतो. कार? हो का? पैसे नाहीत काय? नाही नाही, पैशाचा प्रश्न नाही. झोपडपट्टीत कार पार्किंगला जागा कुठं आहे? कार घेतली तर लोकांना संशय येईल. मग मी एखाद्या लॉज मध्ये राहतो. ठीक आहे. किती पैसे पाहिजेत? चांगले 40-50 लाख रुपये दे. एवढे? मग काय, चांगली मोठी कार घेतो, पॉश, 20-25 लाखाची. एवढी? हे बघ अफजल, तुला काय समजत नाही. समजा मी एखाद्या कारला टक्कर दिली तर माझ्या कारचं नुकसान होईल की समोरच्याच्या? ते कारवर अवलंबून आहे. म्हणजे मजबूत कार असेल तर काही होणार नाही. साधी कार असेल तर कारचंच नुकसान होईल. मग 20 लाखाची कार चांगली का 2 लाखाची? अर्थात 20 लाखाची. म्हणूनच मी मागाची कार घेतोय. अरे ते ठीक आहे, पण त्यांना पत्ता, नाव द्यावं लागेल, लायसन्स द्यावं लागेल. ते तर आहेच. ते मिळेपर्यंत तुला कार नाही चालवता येणार. मला कोण अडवणार? पोलीस. जो अडवेल त्याला गोळी घालीन मी. अरे उठसूट काय गोळी घालीन? मी पैसे उद्यापर्यंत देतो. चालेल ना? का? अरे एवढी कॅश गोळा करायला वेळ लागेल. कामाला आहे अफजल तुझी. एवढे करोडो रुपयाचा व्यवहार तू करतो. 50 लाख रुपये तुझ्याजवळ नाहीत. ते एवढी कॅश कोण ठेवणार जवळ? बरं ठीक आहे. आता सध्या तुझ्याकडे किती आहेत? 7-8 लाख असतील. ठीक आहे, तेवढे तर दे. मी कार बघतो, ऍडव्हान्स देऊन बुक करून ठेवतो. थोड्याच वेळात अफजलनं 7 लाख रुपये दिले. ते सॅकमध्ये टाकून शौकत निघाला. टॅक्सी केली आणि ड्रायव्हरला सांगितलं चांगल्या कार डीलरकडे घेऊन चल. थोड्याच वेळात टॅक्सी ड्रायव्हर त्याला कार डीलरकडे घेऊन आला. हे बघा, शौकत कार डीलरला म्हणाला, आमच्या सेटला एक मजबूत कार हवी आहे. ऍक्सिडेंट झाला तरी त्याला काय होता कामा नाही. स्पीड पण चांगला हवा, पिकअप चांगला हवा. पैशाची नका काळजी करू. डीलरनं त्याला एक कार दाखवली. म्हणाला ही कार घ्या साहेब. स्पीड 140 ते 150 किलोमीटर पर्यंत जातो. या कारचा ऍक्सिडेंट होईल, त्या कारचा चक्का चूर होईल, पण या कारला काय नाही होणार. ट्रायल बघता येईल का? बसा ना साहेब, फिरून आणतो. शौकत कारमध्ये बसला. थोड्याच वेळात कार डीलरनं हायवेवर आणली आणि स्पीड वाढवला. 120च्या पुढे स्पीड गेला. शौकतला विमानात बसल्यासारखं वाटत होतं. याची किंमत 27 लाख रुपये. ठीक आहे, डिलिव्हरी उद्या देतो. आज लगेच नाही का मिळणार? नाही नाही, आज नाही. उद्या किती वाजता येऊ? 2 वाजता या, पण थोडा ऍडव्हान्स द्यावा लागेल.
किती? काहीतरी टोकन द्या. शौकतनं 1,00,000 रुपये काढून दिले. नाव काय लिहू? रामकिशन जन्मलाल वोरा. शौकत म्हणाला आणि त्याचा पासपोर्ट त्यांनी दाखवला. रिसिट घेऊन शौकत निघाला. कारची सोय झाली होती. आता अफजलला सांगून तो साहेबरावाला शोधायला जाणार होता. अफजलला फोन केला. शौकत बोल, अफजल म्हणत. कार घेतली आहे, पैशाची सोय करून ठेव. चालेल. लॉज कुठं घेऊ आता? चांगलं लॉज पाहिजे, पार्किंगची पण सोय व्हायला पाहिजे. तुला अंधेरी माहिती आहे का? हा, माहिती आहे. अंधेरी वेस्टला जा. जुहू बीच वगैरे तुला माहिती असेल. हो, माहिती आहे. गेलो होतो मी एकदा तिथं. तिथे काही चांगले लॉज आणि हॉटेल्स आहेत. तिथे जा. हॉटेलात आयडेंटिटी विचारतात. हा, माझा पासपोर्ट आहे ना रामकिशनवाला. बरं चालेल. कार पण त्याच नावानं घेतली का? हो. ड्रायव्हिंग लायसन्स पण त्याच नावाचं घ्यावं लागेल. ते कुठं मिळेल? त्या RTO ऑफिसला अंधेरीलाच. एजंट असतात, त्यांना पैसे द्यायचे. ठीक आहे. आणखी एक काम आहे. बोल. साहेबराव पाटील नावाचा पोलीस तुला माहिती आहे का? हा, माहिती आहे ना. क्राईम ब्रांचला आहे. तुझ्याजवळ मोबाईल आहे का? आहे ना बाई. त्यात नेट आहे का? आहे ना. तुला 10 मिनिटात साहेबरावचा फोटो पाठवतो. ठीक आहे बाई. शौकतनं टॅक्सी केली आणि जुहू बीचवर आला. तिथे चांगली हॉटेल होती. एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिथे जेवण आणि ड्रिंक्स वगैरे घेतले. थोड्या वेळ त्यांनी मोबाईल बघितला तर फेसबुकवर साहेबरावचा फोटो होता. हा पोलीस ऑफिसर आहे का सिनेमाचा हिरो तेच त्याला कळेना. त्याच्या 3 पत्ते दिले होते. एक दादरचा, एक त्याच्या क्राईम ब्रांचच्या ऑफिसचा आणि एक खाजगी त्याच्या ऑफिसचा. शौकत जुहू बीचवर होता, तिथून अंधेरी जवळच होती. टॅक्सी केली आणि तो साहेबरावच्या डिटेक्शन एजन्सीत पोहोचला. रिसेप्शनिस्टने विचारलं, बोला, काय मदत करू शकते? मला साहेबरावांना भेटायचं होतं. माफ करा, ते आपल्याला नाही भेटू शकत. का? कारण ते इथे नाही येत, त्यांच्या ऑफिसला गेलेत. मॅडम, माझं एक फार महत्वाचं काम होतं. आपलं नाव सांगा आधी. मी रामकिशन वोरा. काय करता? मी एक बिल्डर आहे छोटासा. 1 मिनिट थांबा. तिनं इंटरकॉमवर माधुरीला फोन केला. बोल साधना, इथे एक क्लायंट आले आहेत रामकिशन नावाचे. बिल्डर आहेत म्हणतायत, साहेबांना अर्जंट भेटायचं. त्यांना म्हणावं आता नाही भेटता येणार. ते म्हणतात अर्जंट काम आहे. बरं ठीक आहे, पाठव त्यांना आतमध्ये, माधुरी म्हणाली. साधनानं शौकतला आत पाठवलं. शौकत आश्चर्याने बघत होता. एवढं छान ऑफिस तो पहिल्यांदाच बघत होता. साहेबरावांसाठी जीव द्यायची या लोकांची तयारी होती असं त्यांच्या बोलण्यावरनं वाटलं. शौकत माधुरी समोर येऊन उभा राहिला. बोला, माधुरीने विचारलं. काय काम आहे आपलं? साहेबरावांना भेटायचंय. साहेबराव आता नाही आहेत. काय काम आहे? ते मी त्यांनाच सांगू शकतो. माफ करा, तुमच्या कामाची काय अर्जन्सी आहे ते समजल्याशिवाय साहेब आपल्याला भेटू शकत नाही. पण का? मी कस्टमर आहे. ते मागतील तेवढी फी द्यायची माझी तयारी आहे. फीचा वगैरे काय प्रश्न नाही. तुम्ही सांगा त्याप्रमाणे अर्जन्सी असेल तेव्हा ते येऊन भेटतील. का? ते पोलीस खात्यात नोकरीला आहेत ना. आम्ही इकडची सगळी कामं सांभाळतो. काही अगदीच महत्वाचं असेल तर त्यांचा सल्ला घेतो. बरं ठीक आहे. माफ करा मॅडम, पण मला बऱ्याच लोकांनी सांगितलंय की तुमचं काम साहेबरावच करू शकतील, म्हणून मी विचारतो. हा, ठीक आहे. तुमचं नाव आणि फोन नंबर द्या, मी त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवते. माझं काम अर्जंट आहे मॅडम आणि माझ्याकडे तेवढा वेळ पण नाही. मग तुम्ही दुसरी कुठली तरी एजन्सी बघा. तिथे कधी येतील ते तरी, दिवस टाइम वगैरे काय? नाही, काही नाही. तसं काय सांगता येत नाही. ठीक आहे, मग मी त्यांच्या क्राईम ब्रांच ऑफिसमध्ये जाऊन भेटतो. बघा, जमलं तर. शौकत बाहेर आला. साहेबराव इथे कधी येतात जातात याची त्याला चौकशी करायची होती, पण ते काहीच समजलं नव्हतं. शौकतनं टॅक्सी केली आणि पोलीस कमिशनर ऑफिसला पोहोचला. मोठं गेट होतं आणि गेट जवळ एक लहान चौकी होती. नाव, पत्ता, फोन नंबर, कोणाला भेटायचंय, काय काम आहे वगैरे वगैरे विचारून ते आत सोडत होते. शौकत रस्त्याच्या पलीकडे उभा राहून हे सगळं बघत होता. त्याला आत जाण्याची इच्छा होती, पण कमरेला रिव्हॉल्वर होतो त्यामुळे त्याने आत जाणं टाळलं. शौकत घरी आला परत. अफजल काही लोकांना माल देत होता, पैसे घेत होता. शौकत बराच वेळ त्याच्याकडे बघत बसला होता. थोड्या वेळाने अफजलने विचारलं, बोल शौकत, कार घेतली? अरे नाही, बुक केली आहे, उद्या डिलिव्हरी होईल. आणि लॉज? ते पण घेतलंय, जुहू बीच जवळ. भाईंचे पोलिसात जबरदस्त कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी या साहेबरावला कसं भेटायचं ते काय समजत नाही. बरं ठीक आहे. मग काय करणार आहेस तू? साहेबरावचं काय करायचंय तुला? बाई म्हणतात ती एक चांगली कार घे आणि ऍक्सिडेंट करायचा. तू साहेबरावाची कार ठोकणार आहेस? हो, कार, जीप काय ते. आणि मोटरसायकल वरती असेल तर तो? मग एकदम सोपं.
अरे मोटरसायकलची स्पीड जास्त असते. माझी कार 150 किलोमीटर पर्यंत धावणार आहे. अच्छा मग ठीक आहे. त्याचा पत्ता लागला काय? नाही, आज त्याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. कधी येतो कधी जातो ते काय समजलं नाही. त्याच्या एजन्सीमध्ये. हो. कमाल आहे तुझी. तर लोक ते ओळखतील तुला. ओळखू दे. मी कस्टमर म्हणून गेलो होतो. ज्या माणसाला खलास करायचं आहे त्याला एकदा बघायला नको? चुकून दुसराच एक जण मारला गेला तर? अरे पण रिस्क आहे त्याच्यात. हा, मला रिस्क घ्यायला आवडते. कमिशनर ऑफिस मध्ये पण गेलो होतो. काय? कमिशनर ऑफिस मध्ये? शौकत, तू आम्हाला सगळ्यांना पोचवून टाकशील. सरळ आहे, ते तुला पकडतील, थर्ड डिग्री लावतील, मग तू आमची नावं सांगशील. अफजल, मी तुझ्यासारखा काय फालतू गुंडा नाही. मी कट्टर आहे. ही अंगठी बघ. शौकत अंगठी दाखवत म्हणाला. यात जो खडा आहे तो प्लास्टिकचा आहे, त्यात सायनाइड आहे. वेळ तशी झाली ना तर मी खडा चावीन आणि वर जाईन. डायरेक्ट जन्नत मध्ये. तुला माहिती आहे? शौकत, तू खऱ्याच अल्लाचा बंदा दिसतोस. माफ करा, मी तुला ओळखण्यात चूक केली. कमिशनर ऑफिसात काय झालं ते सांगितलं नाहीस? अरे मी आत गेलोच नाही. का? गेटवर चेकिंग सुरू असतं ना, त्यामुळे. बरं मग? आता बॅग इथेच ठेवून जातो. अरे भेटायची काय गरज आहे मग? अरे एकदा भेटतो, त्याला बघतो, कोणत्या गाडीने येतो, कसा जातो, कुठनं येतो, हे सगळं बघायला लागेल. त्याशिवाय ऍक्सिडेंट करता येणार नाही. चालेल चालेल, बघ. तुला एक आणखी माहिती देऊ का? कोणाची? साहेबरावाची. दे. त्याच्या ऑफिस विषयी आहे एक. त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली होती. का? पगार 10,000 आणि ऑफिस 10 कोटीचं. मग बरोबर आहे, कोणालाही संशय येईल. मग यांना ऑफिस वडिलांच्या नावावर दाखवलंय. त्यांच्याच फंडातनं पैसे भरले, त्यांच्याच बँकेतनं लोन काढलं आणि जागा देणाऱ्यांना ती आपल्याला कमी किमतीत दिली असं दाखवलं. अच्छा. आणि अजून एक दुसरी इन्फॉर्मेशन आहे. बोल. हा PSI आहे, साधा फौजदार. खात्याने त्याला मोटरसायकल दिली पण हा काय मोटरसायकल चालवत नाही. का? यांना काय एन्काउंटर केलेत, त्यामुळे चिकार लोक त्याचे शत्रू आहेत. गोळी कोण झाडेल कधी ते सांगता येत नाही, त्यामुळे मोटरसायकल वापरणं बंद केलंय. कार वापरत असेल? नाही. का? साहेबरावाची कार आहे असं समजलं की कोणी कार ठोकू शकतं. मग काय वापरतो तो? टॅक्सी. टॅक्सीनं कधी कुठेही जाता येतं. याची कामावर येण्या जाण्याची कधीच वेळ नसते. शिवाय नेहमी एक गन वापरतो, सोबत असते त्याच्या. जाता येताना सगळीकडे सावधपणे बघत असतो. तुला सगळं कसं काय समजलं? माझ्या एका मित्रानं त्याच्यावरती मागे हल्ला केला होता, पण तोच संपला माझा मित्र. अच्छा, बरं झालं हे मला सांगितलंच ते. मला तर जास्ती काळजी घ्यावी लागेल. ठीक आहे. आता ही मी माहिती दिली आहे, त्याचं काय करायचं ते तू ठरव. ठीक आहे, पैशाची व्यवस्था कर, बाकी मी बघतो. आजपर्यंत माझं काम कधी फेल गेलेलं नाही. इकडे साहेबराव वाघमारे आणि भोसले यांच्याकडे गुंडांचे बरेच फोटो होते. त्यात भिवंडी, मुंब्रा, जालना, नेपाळ मधले जे आरोपी होते किंवा जे मृत झाले होते त्यांचे रेकॉर्ड आहे का ते तपासण्याचं काम चाललं होतं. 2-3 दिवस प्रयत्न करूनही त्यात कोणीच रेकॉर्डवरचा गुन्हेगार सापडत नव्हता. वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर त्यांचे फोटो दाखवण्याचा विचार सुरू होता, पण त्यांच्या जीवाला धोका होता. आता कोणत्या मार्गाने तपास करावा याचा विचार सुरू होता, तेवढ्यात वाघमारेंनी विचारलं. साहेबराव, CM तुम्हाला काय म्हणाले? ते अधिकाऱ्यांची चौकशी करत होते. म्हणजे? कोणते अधिकारी चांगले आहेत वाईट आहेत याबद्दल विचारत होते. म्हणजे? हो म्हणजे काही अधिकारी नुसतेच पैसे खातात, काम नाही करत. काही अधिकारी पैसे खातात पण काम पण करतात. काही अधिकारी प्रामाणिक असतात, त्याबद्दल. ही माहिती त्यांना कशाला पाहिजे होती? अहो त्यांना तर बदल्या करायच्या आहेत, त्यामुळे. हा. तुम्ही अद्याप कोणाचं नाव नाही ना सांगितलं? नाही नाही, मी काय असल्या गोष्टी सांगत नाही. बरं बरं, ठीक आहे. दोघांचं बोलणं सुरू होतं तेवढ्या ते हवालदार आले. म्हणाले, साहेबराव, तुम्हाला रामकिसन नावाचा कोणी माणूस भेटायला आलाय. रामकिसन? कोण आहे बाबा? काय माहिती. कोणी ना कोणीतरी तुम्हाला भेटायला येतच, त्यापैकी कोणतरी असेल. ठीक आहे, त्याला माझ्या केबिन मध्ये बसवा, चहा पाणी द्या. शौकत साहेबरावांच्या केबिन मध्ये बसला. केबिन अगदी साधी होती, 6 बाय 6 फुटाची. लाकडी टेबल, ते पण 10-15 वर्ष जुना होता. समोर 2 खुर्च्या, त्या पण जुन्या काळातल्या होत्या. आणि एक BSNL चा फोन होता. कुठे साहेबरावची एजन्सी आणि हे कुठे साहेबरावचं हे ऑफिस. हा माणूस नोकरी तरी का करतो ते त्याला समजेना. जवळजवळ तासभर शौकत तिथे बसून होता आणि क्राईम ब्रांचचं निरीक्षण करत होता. हे ऑफिस जरी साधं होतं, फर्निचर आणि जरी फालतू होतं, तरी इथला प्रत्येक अधिकारी नावाजलेला आहे हे त्याला माहिती होतं. मनात आणलं तर प्रत्येक अधिकारी लाखो करोडो रुपये जमा करू शकतो हे शौकतला माहिती होतं.
पण इथे निवडक अधिकाऱ्यांनाच पोस्टिंग मिळायचं. थोड्याच वेळात कॅन्टीनचा पोर्या चहा आणि पाणी ठेवून गेला. थोड्याच वेळात साहेबराव आले. 5.6 फूट उंच, आकर्षक चेहरा, कमवलेलं शरीर. हा माणूस रोज व्यायाम करत असणार हे शौकतच्या लक्षात आलं. शौकत उठून उभा राहिला. हा, बसा बसा, साहेबराव म्हणले. काय काम काढलं? माफ करा, मी मीटिंग मध्ये होतो. बसावं लागलं आपल्याला बराच वेळ. आपण भेटलात हाच माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे सर. आपल्याविषयी मी पेपरमध्ये वाचत होतो. एकदा भेटायची इच्छा होती. शौकत मोडक्या तोडक्या हिंदीत म्हणाला. तुम्ही मुंबईतच राहता? हो साहेब. कुठे? विरारला. अच्छा, मग बरेच लांबून आलायत. भेटल्याबद्दल थँक्स. मला मीटिंगला निघायचंय. जाऊ? शौकतनं मान हलवली आणि साहेबराव गेले. शौकतनं त्याला डोळ्यावरून बघून घेतलं होतं. आता तो साहेबरावांना कुठेही ओळखू शकणार होता. इन्स्पेक्टर पासून वरच्या हुद्द्यावरच्या पोलीस ऑफिसरना सरकारनं गाड्या दिल्या होत्या. काही जणांकडे जीप होती तर काही जणांकडे कार. बऱ्याच वेळा साहेबराव कोणा कोणाच्या दुसऱ्या ऑफिसरच्या गाडीत बसून जायचे. त्यामुळे तो नेमका कोणाच्या गाडीत बसून जातोय ते कळणं शक्य नव्हतं. शौकतनं आता कार घेतली होती, पण कमिशनर ऑफिस जवळ पार्किंगला जागा नव्हती. शिवाय टॅक्सीही मिळत नव्हते. आता एकच मार्ग होता. साहेबराव घरून निघतील त्यावेळेला संधी साधायची. साहेबराव दादरला राहायचे. तिथेही गेटवर वॉचमन असायचा. कोणाला भेटायचंय, काय काम आहे वगैरे 1000 प्रश्न विचारायचा. शौकतला एक चांगली संधी मिळाली. रोजचा टॅक्सी शोधायचा त्रास वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची कार वापरायचं ठरवलं. साहेबरावांच्या घराजवळ पार्किंगला जागा होती. शौकतनं तिथं कार उभी केली. साहेबराव घरून सकाळी 10 ते 12 दरम्यान निघतात हे त्याच्या लक्षात आलं होतं. आणि नंतर भवानी शंकर रोडवरून प्रभादेवी वरळी करत जातात क्रॉफर्ड मार्केटला, हे त्यांनी बघितलं होतं. बराच विचार केल्यानंतर शौकतला लक्षात आलं की घरून निघताना साहेबरावाच्या गाडीला ठोकलं तर पळून जाण्याची संधी होती. नंतर इतर ठिकाणी बराच ट्रॅफिक असण्याची शक्यता होती. 4 दिवस गाडी घेऊन सकाळी 10 ते 12 दरम्यान शौकत गाडी साहेबरावच्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या गल्लीत वाट बघत होता. एक दिवस तर शौकत सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत गाडी घेऊन थांबला होता, पण साहेबरावची कारच बाहेर आली नाही. साहेबरावच्या एजन्सीमध्ये किंवा क्राईम ब्रांचमध्ये जाऊन काही फायदा नव्हता. कोणी साहेबराव कुठे गेले, कधी येणार हे सांगणार नव्हते. मग साहेबराव गेले तरी कुठे होते? साहेबरावांना शौकत शोधत होता, तसंच वाघमारे पण शोधत होते. तपासाला जातो असं सांगून साहेबराव आणि भोसले दोघेही गायब झाले. जाताना डीसीपींना साहेबरावांनी सांगितलं, सर, या केसची माहिती काढण्यासाठी मी आणि भोसले जातोय. त्या काळात आमचे मोबाईल बंद राहतील. कोणाला काही कळू नये म्हणून मी दक्षता घेतोय. कारण आम्ही जे करतो ते त्यांना समजतंय. ठीक आहे, पण बाकीचा तपास ते वाघमारे साहेब करतात. काही समजण्याची शक्यता आहे सर, पण मी कुठे जातोय कोणाला समजू नये असं वाटतंय. ज्या ज्या वेळी पोलिसांनी आरोपी पकडले त्या वेळेला त्या टेररिस्ट लोकांनी त्यांना खलास केले. चालेल, पण परत याला आणि मला रिपोर्ट सांगा. येस सर. साहेबराव बाहेर आले. भोसलेला त्यांनी बरोबर घेतला आणि CST वर आले. कुठे जायचंय सर? भोसलेने विचारलं. काही बोलू नका, मी जातोय, माझ्यासोबत चला, साहेबराव म्हणाले. CST होऊन त्यांनी लोकल पकडली आणि पनवेलला आले. पनवेलला ST पकडली आणि उरणला आले. उरण हे त्या मनाने खूप लहान गाव. आजूबाजूची सगळी जमीन समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे शेतीसाठी अयोग्य ठरली होती. वस्ती कोळी आणि आगरी. उरण हे एका खेड्यासारखंच होतं. नावाशेवेला बंदर झाल्यापासून इथली वस्ती हळूहळू वाढत होती. तिथे साहेबरावांनी एक लॉज सोडून काढलं. एक छोटी कौलारू इमारत होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार किंवा बसमधून मुंबईहून उरणला यायला 8 तास लागायचे. पण एखादी चांगली मोटरबोट मिळाली तर समुद्रमार्गे 1 तासात पोहोचता यायचं. ही स्मगलरच्या दृष्टीने मोठी फायद्याची गोष्ट होती. रस्त्यावर चेकिंग होतं, पण समुद्रात कोण करणार चेकिंग? शासनानं काही बोटी घेतल्या होत्या, पण कधी कधी बोट बिघडायची, कधी डिझेल संपायचं. त्यामुळे गस्त फारशी व्हायची नाही. एखाद्या वेळेला स्मगलरची बोट आली तर त्या लोकांजवळ आधुनिक हत्यारे असायचे. पोलिसांच्या रायफली आणि रिव्हॉल्वर काही चांगल्या स्थितीत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना कसं थांबवणार? साहेबरावांनी साईबाबा लॉजमध्ये रूम घेतली. काय साहेब, गावात नवीन दिसताय? मालक म्हणाला. हो, साहेबराव म्हणाले. या गावात आम्हाला काही जमिनी खरेदी करायची आहेत. त्याची चौकशी करायला आलोय. तुम्हाला काही फिरायची गरज नाही साहेब, मालक म्हणाला. माझ्या ओळखीचे चिक्कार जमीन मालक आहेत, त्यांना तुमच्याकडे पाठवतो. इथेच बसून व्यवहार करा. चालेल शेठ, पण इथे जेवणाची सोय काय? चांगली हॉटेल आहेत का? आहेत की, पण तुम्हाला तांदळाची भाकरी वरण भात चालतंय का? चालेल की. काय भोसले? आवडणार ना साहेब. चांगलं गरम करा म्हणावं. गरम गरम द्यायला सांगतो. बाजूलाच हॉटेल आहे, आपलंच आहे. मटण मसाला, मच्छी फ्राय, भाकरी.
चालेल चालेल, साहेबराव म्हणाले आणि त्यांनी घड्याळ बघितलं. संध्याकाळचे 6 वाजले होते. ते भोसलेला म्हणाले, भोसले मी गावात जरा जाऊन येतो, तुम्ही आराम करा, 8-8:30ला बसू जेवायला. चालेल साहेब, भोसले म्हणाले. साहेबराव फिरत फिरत बंदरावर आले. 2-3 छोट्या मोटर बोटी उभ्या होत्या आणि रेती काढणारे इसम उभे होते. कोळ्याचं काम सुरू होतं. काही मासे गोळा करत होते. काय भाऊ, कोळ्याने विचारलं, कुठं जायचंय? अरे कुठंच नाही, साहेबराव म्हणाले. मग एक मोटर बोट खरेदी करायचा होता. कशाला? माल इकडून तिकडून न्यायचा. आणि बोट कोण चालवणार? माणसं ठेवू की? त्याले साथीदार पण ठेवू. पगार काय देणार? चांगलाच देऊ की. हे बघा, ड्रायव्हरला 20,000 आणि त्याच्या माणसाला 10,000 देणार असाल तर माणूस शोधून देतो. चालेल, द्या. आणि बोट बोट पण ठरवून देतो. नवीन का सेकंड हँड? बघू, किंमत बघून ठरवू. मशीनची एक होडी माझ्या जवळ आहे. नवीन घ्यायला गेला तर 4-5 लाख रुपये पडतील. हा 2 लाख रुपये द्यायला तयार आहे. अरे वा, छान. मग बोलणी करूया का? चला, तुमचं नाव काय? सुक्रिया. बरं बरं, चला, साहेबराव म्हणाले. सुक्रिया त्यांना एका जवळच्या घरात घेऊन आला. म्हणाला, दत्ताजीला सांगितलं, दत्ताजी पार्टी आणली तुमची बोट घ्यायला. 2 लाखात घ्यायला तयार आहे म्हणतो. पैसा रोकडा लागेल, दत्ताजी म्हणाले. रोकडच देतो, पण आधी बोट तर बघू, दत्ताजी सुक्रियाला म्हणाले. सुक्रिया, जा, यांना जरा बोट दाखवून आण. सुक्रिया साहेबरावांना परत खाडीच्या किनाऱ्यावर घेऊन आला आणि साहेबरावांना बोट दाखवले. चालून बघायला पाहिजे, साहेबराव म्हणाले. बसा, दाखवतो, सुक्रिया म्हणाला. साहेबराव बोटीत बसले आणि सुक्रियानं त्यांना 15 मिनिटं समुद्रात फिरवलं आणि परत घेऊन आला. ही बातमी तोपर्यंत म्हात्रे साहेबापर्यंत पोहोचली होती. गावातले जमीनदार होते म्हात्रे. माजी आमदार होते आणि त्यांच्याजवळ हजारो एकर जमीन होती. साहेबराव बोटीतून उतरताच एक माणूस आला. म्हणाला, रामराम साहेब, माझं नाव काशीनाथ. हा, रामराम, साहेबराव बोलले. बोला. आपण मोटर बोट घेताय असं ऐकलं. हो, खरं. जमिनी पण खरेदी करणारे म्हणे. हो साहेब, आपल्याला म्हात्रे साहेबांनी बोलवलं. कोण म्हात्रे साहेब? अरे, तुम्हाला माहिती नाही म्हात्रे साहेब? नाही. सुक्रिया, तू नाही सांगितलंस? सुक्रिया म्हणाला, साहेब जाऊन या, आमचा गाव या त्यांच्या शब्दावर चालतोय. त्यांच्या बिगर इथलं पान पण हलत नाही. बरं, ठीक आहे, साहेबराव म्हणाले. चला जाऊन येऊया. काशीनाथनं कार आणले होते. साहेबराव त्यांच्या कारमध्ये जाऊन बसले. साहेबरावांना माहिती नव्हतं की मोटर बोट मधून समुद्रात फिरायला गेले तेव्हा साहेबरावची माहिती म्हात्रे साहेबांकडे पोहोचली होती. साहेबराव बसमधून आले, लॉज मध्ये उतरले. त्यांच्यासोबत एक माणूस आहे हे पण म्हात्रेंना समजलं होतं. गावाच्या बाहेर म्हात्रेंचा बंगला होता. गावच्या पाटलाचं असतं तसंच तो बंगला होता. चांगल्या 15-20 खोल्यांचा बंगला होता. मागे पुढे बाग, बाजूला कार पार्किंग, 4-4 गाड्या उभ्या होत्या. बंगल्याला चारी बाजूनी 12-12 फुटाची भिंत होती. मोठं गेट होतं. गेटवर 2 पारेकरी होते. बंगला जवळजवळ किल्ल्यासारखाच दिसत होता. एवढा बंदोबस्त कशासाठी असावा, साहेबराव विचार करत होते. मात्र अंदाजे 50-1 वर्षाचा होता. खादीचा लेंगा जब्बा आणि काळं जॅकेट. एखादा मंत्री असावा तसं ते दिसत होतं. या, ते साहेबरावचं स्वागत करत म्हणाले. आमच्या गावात आपलं स्वागत आहे. नमस्ते नमस्ते. आपण मला बोलवलं? साहेबरावने विचारलं. हो, आपण आमच्या गावात आला, जमीन खरेदी करायची म्हणताय, मोटर बोट पण विकत घेणार आहे, तेव्हा विचार केला आपण पाहुण्याचं स्वागत करू. आभारी आहे साहेब स्वागत केल्याबद्दल, साहेबराव म्हणाले. कोणाला भेटावं, काय करावं तेच समजत नव्हतं. हे बघा, या गावात आमच्याशिवाय पान हलत नाही. काय हवी ती माहिती मी आपल्याला देऊ शकतो. आम्हाला या विभागात जमीन घ्यायची आहे, साहेबरावने विचारलं. किती एकर? 1 ते 1,500 एकर. एवढी? हो. कशाला? या भागात काय शेती होऊ शकत नाही. समुद्राचं पाणी जमिनीत शिरतंय. शिरू द्या की, आपल्याला काय शेती नाही करायची. आपल्याला इथे मोठी एक हाऊसिंग कॉलनी उभी करायची. इथं कोण येणार आहे राहायला? तुम्हाला माहित नसेल कदाचित, गेटवे ऑफ इंडियाच्या इकडून उरणपर्यंत खाडीवरून एक पूल बांधतायत. अशा तर योजना खूप असतात, त्यातले किती पूर्ण होतात? ही पूर्ण होईल. कशावरून? आमच्याच कंपनीला एक काम मिळालंय. काय म्हणता काय? मग म्हणून तर मी इथे आलो. बरं बरं, ही तुमची कुठली कंपनी आहे? ही आमची अमेरिकन कंपनी आहे. मी तिथला एक्झिक्युटिव्ह मॅनेजर आहे. तुम्ही मोटर बोट पण बघत होतात? हो, मुंबईहून इथे यायला बराच वेळ लागतो.
मोटर बॅटरी ना 1 तासात येता येईल. खरं आहे तुमचं. सगळं भरती ओटीवर अवलंबून आहे. ओटी असेल तर चिखलातनं जावं लागतं. हा, पुढे काम वाढलं की हेलिकॉप्टर पण घेऊन टाकू. हेलिकॉप्टर? हो, हे एवढं मोठं प्रोजेक्ट आहे. कंपनी मोठं विमान पण घेऊ शकते. आता तुम्ही इथे आलायत, एवढं मोठं प्रोजेक्ट आहे, मी तुमची मदत करू शकतो. पण तुम्हाला वाटतं ते सोपं काम नाही. म्हणजे अहो, सरकारी नियम फार विचित्र असतात. जमिनीच्या व्यवहारात जेवढ्या भानगडी होतात तेवढ्या कोणत्याच व्यवहारात होत नाही. म्हणजे तुम्हाला माहित नसेल, शेतकऱ्यांच्या आदिवासीच्या जमिनी विकत घेता येत नाही. आधी एन करावा लागतो. आदिवासींना शेतकऱ्यांना पटवावं लागतं. जमिनी खरेदीवरून खून पण पडतात. खून? हो, एकाच जमिनीत अनेकांचे हिस्से असतात. मग त्या वाटण्यावरनं भांडणं होतात. एवढं करून देखील संपत नाही. म्हणजे तलाट्याला, कलेक्टरला पटवावं लागतंय. लोकल गुंड असतात, ते त्रास देतात. सगळ्यावर लक्ष ठेवावं लागतंय. मग कठीण दिसतंय. नाही नाही, अजिबात काही कठीण नाही. तुमची सगळी कामं मी करून देईन. काय म्हणता? मग पाहुण्याची मदत नको करायला? हा, अरे अरे, आभारी आहे साहेब, आभारी आहे. 1000 एकराच्या वरती तर माझीच जमीन आहे. तुमची? हो. शेतकरी येतात, जमीन गहाण ठेवतात, सोडवायला येतच नाही तो. मग बरंच झालं, डायरेक्ट तुमच्याकडनं मला जमीन खरेदी करता येईल. तेच तर म्हणतो मी. कशाला इकडे तिकडे फिरत बसताय? इथले लोक फार विचित्र आहेत. आणि रेट? मी काय रेट जास्त लावणार नाही बघा. जो मार्केट रेट आहे ना तोच घेईन. तरी पण 1 कोटी रुपये एकराला? होय, फार जास्त वाटतं तो. अहो, कमी आहे. काही दिवसांनी 2 कोटी रुपये होतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हालाच 1000 कोटी रुपये द्यावे लागतील. हो, कंपनीशी मी कॉन्टॅक्ट करतो, तुम्हाला कळवतो. कधी कळवाल? उद्या. चालेल, पण मी म्हणतो लॉजवर कशाला उतरताय? इथेच या की. नको नको. का? अहो, तिथे माझा माणूस आहे, कंपनीचा तो चमचा आहे. मी तुमच्याकडे राहिलो तर लगेच कंपनीला कळवेल. कळवू द्या की, त्यानं काय फरक पडणार आहे? अहो, कामं मिळणार नाहीत त्याने. अरे बापरे, बरं बरं. आणि शिवाय टीएडी असतो ना, लॉजचं भाडं मिळतं. बरं बरं, ठीक आहे. मुंबईत असलो तर 10,000 रुपये पर डे आम्हाला मिळतात. आता इथे 5,000 रुपये मिळतील. अरे वा, भरपूर पैसे मिळतात. मग आमची कंपनी चांगली आहे. मी महिन्यातनं एकदा तरी अमेरिकेला जातो. मजा आहे. कसली मजा? बरं, एक विनंती आहे. बोला. समजा आपला व्यवहार झाला तर आपल्याला काय कमिशन मिळालं पाहिजे? हो, मिळेल मिळेल. का नाही मिळणार? किती? तुमची काय अपेक्षा आहे? 10% एकूण व्यवहाराच्या? हो. हे फारच झालं हो. मी नेहमी जास्ती घेतो. अहो, काहीतरी कमी करा की. काय कमी करणार? तुम्ही एकराचे 1 कोटी सांगितले, मी कमी केले. पण हे पैसे फारच होतात हो. अहो, पण मी एकटाच नाही. मला बऱ्याच लोकांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे भ्रष्टाचार सगळीकडेच म्हणायचा. हो हो हो. बरं, काय ड्रिंक्स वगैरे? नको नको, लॉजवर मी जेवण करायला सांगितलंय. अहो, काय थोडंसं घेतल्याशिवाय आम्ही काय सोडत नाही तुम्हाला. नको नको, जेवण लॉजवर तयार करायला सांगितलंय. आणि तो आमचा माणूस आहे ना कंपनीचा, तो पण माझी वाट बघत असेल. जमलं तर एक काम करा ना शेठ. हो, बोला. एक विदेशी बाटली मिळाली तर बघा. हा, ठीक आहे ठीक आहे. जॉनी वॉकर देतो. हो, चालेल. आणि कोकीन वगैरे? हो, नको 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 नको. ती नशा फार बेकार हो. ती चाम चढते, ती नको. बाटली असेल तर तेवढं पुरे. म्हात्रे साहेबांनी टाळी वाजवली. एक माणूस आत आला. बाळू, आज जाणे एक जॉनी वॉकरची बाटली घेऊन ये. साहेबांना दे. बाळूनं जॉनी वॉकरची बाटली साहेबांना दिली. हा, थँक्यू साहेब. साहेबराव हात जोडत म्हणाले. काशीनाथ म्हात्रेंना हात मारले. साहेबांना लॉजवर सोडून ये. चला साहेब, काशीनाथ म्हणाले. उद्या भेटूया संध्याकाळी 6 वाजता. ठीक आहे, मी तुम्हाला गाडी पाठवतो. चालेल साहेब, आज रात्रीच कंपनीवाल्यांशी बोलतो. रात्री? अहो, इथे दिवस असतो तेव्हा तिथे रात्र असते. हा हा, बरोबर बरोबर. मग ठीक आहे. काशीनाथ साहेबरावला घेऊन लॉजवर आला. भोसले एका जमीन मालकाशी बोलत होता. साहेबरावानं त्याला बोलवलं. काय झालं? त्याची 10 एकर जमीन आहे. 10 लाख एकरी भाव सांगतो. अच्छा, मी बोलतो त्याच्याशी. तुला काही घ्यायचं असेल तर घेऊन ये. का? मी मालकासोबत घेणार आहे म्हणून म्हणालो. तुम्ही घेणार आहात? त्याला पाजून थोडी इन्फॉर्मेशन काढायची आहे. आम्हाला बराच वेळ लागेल, 2-3 तास. बरं बरं, ठीक आहे. मी मालकाशी बोलतो, तू जाऊन ये.
मालक काउंटरवर वाट बघत होते. साहेबरावांना ते म्हणतात, साहेबराव जेवण तयार आहे, जेवण वाढायला सांगू? हे बघा मालक, मटण भाकरीचं जेवण असेल तर क्वार्टर्स घेतल्याशिवाय काही मजा नाही. मी पण तेच म्हणत होतो. तुमचं जेवण झालंय का? नाही. मग तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट माल आणला. काय म्हणता? बघा आपण दोघं बसू. आमच्या माणसाला एखादी क्वार्टर द्या आणि जेवण त्याला द्या. हो चालेल की, मालक म्हणाले. मालकांनी जवळची क्वार्टर भोसलेला दिली आणि रूम मध्ये जेवण पाठवलं. भोसले रूम मध्ये गेले आणि जमीन विकायला आलेला बसलाच होता. काय राव? साहेबराव त्याला म्हणाले, तुम्ही रेट फारच जास्त सांगताय. मी आत्ताच एका जमीन मालकाला भेटून आलो. ते 8 लाख रुपये एकर म्हणत होता. ती जमीन गावापासून दूर असेल साहेब. दूर नाही हो, जवळच आहे. तुम्ही रेट कम करा, करारपत्र घेऊन या, उद्या बोलू. किती वाजता येऊ साहेब? 10 वाजतेपर्यंत या. चालेल साहेब, असं म्हणून शेतकरी गेला. साहेबराव मालकाला म्हणाले, चला आता आपण बसू. कुठं जायचं? दुसरी रूम नाही का? आहे की, लॉज आपलंच आहे. रूमची काय कमतरता? असं म्हणून मालकानं बाळूला बोलवलं. बाळू, बाजूच्या रूम मध्ये तयारी कर. पाणी, सोडा, ग्लास, ही बाटली ठेव. चालेल चालेल. बाळू मान हलवून आत गेला आणि सगळी तयारी झाली. साहेबराव सेठ दोघेही प्यायला बसले. साहेब, सेठ म्हणाले, आज आयुष्यात पहिल्यांदा जॉनी वॉकर पितोय. नाव ऐकलं होतं पण फार महाग आहे म्हणे. हो, 5,000ची बाटली. मग आपल्याला काय परवडणार हो ही? न परवडायला काय झालं? असलं या 4-5 कोऱ्या, त्यात गिराईक असतं नसतं. तुमची शेती नाही का? अहो शेती होती, ते पूर्वीच विकून टाकली. का? काय फायदा? नुसती पडून होती. पीक काहीच येत नव्हतं. आता वाईट वाटतंय का? अहो त्यावेळेला 1,000 रुपये एकरानं विकली जागा. आता काय भाव झालाय बघा. सेठनं एका दमात ग्लास रिकामा केला. साहेबरावांनी त्याचा दुसरा पेट भरला. का हो, तुम्ही हळूहळू पिता? हो, मी जास्ती पिऊ नाही शकत. मी बाटली कोण पिणार? तुमच्यासाठी आणली समजा. माझ्यासाठी एवढी महागाची? हो. का हो? अहो एवढी तांदूळची भाकरी आणि घरचं मटण कुठं खायला मिळतंय? त्यापुढे 5,000 रुपये तर काहीच नाही. हा बरोबर आहे. साहेब, तुम्ही इथे किती दिवस आहात? का हो? काय नाही सांगा. किती दिवस आहात? 2-3 दिवस तरी आहे. मग उद्या कोंबडी वडे करू आणि परवा चिकन तंदुरी. मग आणखी 2 बाटल्या आणाव्या लागतील. कुठून आणणार? तुमच्या गावातला मात्र आहे ना तो, त्याच्याशी दोस्ती झाली. त्यानं जी बाटली दिली. या एकटा सेठनं ग्लास रिकामा केला आणि साहेबरावांनी तिसरा ग्लास भरला. म्हात्रेला तुम्ही ओळखता? सेठने विचारलं. नाही, आजच ओळख झाली. साहेब, तुम्ही मित्र म्हणून सांगतो. हा म्हात्रे आहे ना, पक्का माझं चोद आहे. काय म्हणता? मग काय, आपण त्याला बोलू नको असं मी तुम्हाला सांगतो, पण सावध राहा. का हो? काय झालं? आणि का हो सेठ, मी मोटर बोट बघायला बंदराजवळ गेलो होतो. तिथे काही बाया माणसं दिसली. त्यांच्या अंगावर कमीत कमी 20-25 तोळे सोनं होतं. सेठनं लगेच चौथा ग्लास रिकामा केला. का हो सेठ? साहेबरावांनी, एवढी गरिबी आहे तर हे लोक 2-2 लाखाचं सोनं कसं घालतात अंगावरती? ते न विचाराल तर बरं आहे. का हो? मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. का हो? काय झालं? अहो ते फार डेंजर लोक आहेत. कापून टाकून टाकतात सरळ. पोलीस पोलीस काय करणार? त्यांना पण खलास करतील हे लोक. तुम्ही त्यावेळची जागा उगाच विस्कळी. अहो हा हरामी मात्र आहे, त्याच्यामुळे विकावी लागली. म्हणजे? अहो हा व्याजाने पैसे देतो, त्याबद्दल जमिनी गहाण ठेवून घेतो. 10% व्याज महिन्याचं. शक्य आहे का ते फेडणं? मी 10,000 रुपये घेतले होते. महिन्याचं 1,000 रुपये व्याज कुठून देणार? मग माझी जमीनच घेतली त्यांनी. म्हणजे त्याला फुकटातच मिळाली म्हणायची. नाहीतर काय? अहो बऱ्याच लोकांच्या जमिनी त्याने अशा ढापल्यात. त्याच्याजवळ आता 1,000 एकराच्या वरती जमिनी झाल्या. तुम्ही कधी त्याच्या विरुद्ध उठाव नाही केला? कसला उठाव? सरकार त्याच्या बाजूचं, गुंड त्याच्या बाजूने, पोलीस त्याच्या बाजूने. मग काय म्हणता? मग काय, तो आणि मी आम्ही दोघंही तरुणपणे एकत्र मासेमारी करायला जात होतो. काही दिवसांनी स्मगलर लोकांच्या बोटी यायला लागल्या. ते सोनं घड्याळ आणायचे. ते माल आणून माणसाच्या कारमध्ये ठेवायचा. मी नाही म्हणालो आणि हा तयार झाला. आणि आता बघा एवढा मोठा सेट झाला हा. स्मगलरांच्या जीवावर दादागिरी करायचा. गाववाल्यांनी पोलिसात तक्रार केली. आणि तुम्ही तर म्हणत होता इथे पोलीस स्टेशन नव्हतं म्हणून. होतं येत नव्हतंच. ते लोक पनवेलला गेले. पोलीस याला पकडायला गेले. याला पकडला, चांगला हाणला आणि 2 दिवस आत ठेवला. मग सुटल्यानंतर हा एका मोठ्या लीडरला भेटला. राजकीय पक्षात गेला. ग्रामपंचायतीपासून सुरू केली. पैसा आणि दहशत
निवडणुका जिंकत गेला. स्मगलिंगच्या मालासाठी गोडाऊन विकत घेतलंय. माल आणला न्यायला माणसं, मंत्रालयात ओळखी, पोलिसात दबाव, गँगस्टर मित्र, अशा माणसाला कोण थांबवणार बघा. आमदार म्हणून निवडून आला. आमचं नशीब तो मंत्री होणार होता. मग मग काय, लोकांना बोंबाबोंब केली आणि त्यांचा पक्ष पण बोंबलत होता, म्हणून मग त्याला मंत्री तर केलं नाही. सध्या आमदार होता तो. बरं शेठ, अजून तुमचा ग्लास तसाच आहे. शेठनं ग्लास रिकामा केला. वाईट वाटतो साहेब. आम्ही सरळ मार्गाने गेलो आणि आता विकायला लागलो. आता वाईट मार्गाने गेला आणि आता अरबोपती झाला हो. पण मी ऐकलं की म्हात्रेनं स्मगलिंगचा धंदा बंद केला म्हणून. कोण म्हणतंय? दर अमावस्येला बोट येते. माझ्या लॉज समोरून माल घेऊन कार जाते. 4-5 हत्यारबंद लोक असतात कार सोबत. दर अमावस्येला? हो, जवळपास दर अमावस्येलाच. बरं. शेठचा 6वा पेक संपला आणि त्यानं ग्लास रिकामा केला आणि विचारलं, साहेब जेवण मागवू का? भूक लागली आहे. मागवा की. शेठनं जेवण मागवलं आणि दोघंही छान जेवले. साहेब मजा आली. मग उद्या दुसरी बाटली आणतो. कुठून? म्हात्रेकडून? हो. साहेब तुमच्या पाया पडतात, एक काम करा म्हणतो. मी तुम्हाला तर जे सांगितलं ते म्हात्रेला सांगू नका, नाहीतर. बरं ठीक आहे. मी काय कोणाला सांगणार नाही. मला तुमच्या लॉजमध्ये राहायचंय. शेठ तुम्हाला काही झालं तर मी कुठे राहणार? म्हात्रे म्हणत होता आम्हाला माझ्याच घरी राहा म्हणून, पण मी नाही म्हटलं. तो घरी कशाला राहत होता म्हणत होता साहेब, त्याची मी जमीन घेतोय ना. सेठनं लगेच ग्लास रिकामा केला आणि साहेबरावने तो परत भरला. किती जमीन घेताय म्हणताय? सेठने विचारलं. 1000 एकर. कशाला? अहो इथे बिल्डिंगी बांधायच्या. घेऊ नका का? 7-12वर काही खोटी नाव आहेत. काही जमीन मालकांचे मर्डर केलेत. बांधकामाच्या वेळेला त्रास होणार. काही गाववाले कोर्टात जाण्याचे विचारत आहे. काय म्हणता? ते मी आपली दोस्ती म्हणून तुम्हाला सांगितलं. मला इथं ते खरं नाही वाटत हो. काय खरं नाही वाटत? हे तुमचं स्मगलिंगचं घड्याळ सोनं आता काय स्मगलिंग होत नाही. अहो पावडर होते ना, कोकीन, एकदम बेकार नशा. त्यापेक्षा दारू बरी. एकदा मी सिगरेट मधून भरून ओढली होती. 2 दिवस झोपून राहिलो होतो. अरे पण त्याच्यात गुन्हा दाखल होतो. आणि म्हणून तर लपून छपून आणतात. 100-1 किलो माल आणतात. बस झाला. किलोचा राहील रेट 10 लाख रुपये म्हणतात. समजा कोणी माल पळवला तर किंवा पकडला तर? कसा पळवतील, पकडतील? 4-5 शूटर गाडी सोबत असतात. दर अमावस्येला माल येतो. हो एकदम जवळपास दर अमावस्येलाच. आता बघा परवाच अमावस्या आहे. तुम्ही इथेच असाल, स्वतःच्या डोळ्यानंच बघा. आमच्या लॉज समोरून गाडी दिसेल तुम्हाला. कमाल आहे. कसली कमाल? एवढ्या राजरोजपणे माल जातो. गावाले काही तक्रार पण नाही करत. गावातल्या काही लोकांना तो खुश ठेवतो. कोणी पैसे मागायला आलं तर नाही म्हणत नाही. आधी प्रेमानं वागतो. काही लोकांना धमकी देतो आणि तुम्ही वाकड्या मार्गाने गेला की मग आहेच. साहेबराव म्हणाले आता माझं जेवण झालं. लॉजचा मालक म्हणाला, काय साहेब 2च भाकऱ्या? अहो काय करायचं, मी काय जास्त घेत नाही आणि काम पण करायचं असतं. निघू का? हो चालेल. उद्याचं काय? उद्या आणतो की परत बाटली. हो ठीक आहे. शेठ असं म्हणाले आणि तिथेच आडवे झाले. रात्रीचे 10 वाजत आले होते आणि रस्त्यावर शुकशुकाट होता. 1-1.5 किलोमीटर साहेबराव चालत गेले. मग विश्वासरावांना फोन केला. बोला सर. विश्वासरावांचा आवाज आला. विश्वासराव आधीच 10 वाजलेले आहेत आणि उशीर झालाय. यावेळेला तुम्हाला त्रास देतोय. त्यात कसला त्रास सर? आपलं कामच आहे 24 तास अलर्ट. बरं, मी तुम्हाला याच्यासाठी फोन केला. याचं कारण एक गुप्त स्वरूपाचं एक काम आहे. आमच्या पथकात कोणीतरी एक शत्रूचा हेर दडलेला आहे. कोणावर विश्वास ठेवावा हे काय समजत नाही. बरं ठीक आहे सर, पण मला सांगा ना काय करायचं. मी आता उरणच्या एका लॉजवर आहे. तिथून समुद्र मार्गे चरस, हेरोईन मुंबईत येतं. दर अमावस्येला ट्रिप असते. समजलं? परवा अमावस्या आहे. तुम्हाला त्या गाडीचा पाठलाग करायचा. मी उरणला येऊ सर? उरणला या, पण मला भेटू नका. साधारण 1 किलोमीटर वर थांबा. तिथून कार निघाली की मी तुम्हाला फोन करतो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचतो सर. ठीक आहे. सोबत गन घेऊन या. आरोपी डेंजरस आहेत. वेळ लागली तर फायरिंग करायला मागे पुढे बघू नका. गाडीचे हेडलाईट ऑफ करून ठेवा. संशय येता कामा नये. येस सर. आणि 1-2-3 असिस्टंट सोबत घ्या. एकाला पनवेल जवळ थांबायला सांगा, दुसऱ्याला कळंबोली नाक्यावर. तिथून 3 फाटे फुटतात. एक मुंबईला, एक ठाण्याकडे, तिसरा पुण्याला. ते कोणत्याही मार्गाने जाण्याची शक्यता आहे. एकमेकांशी मोबाईलवर कॉन्टॅक्ट ठेवा. संशय यायला नको. सर एका ठिकाणी कार थांबवली आणि त्यांनी माल उतरवला तर?
इथेच थांबा, मला फोन करा. तुम्ही कुठे असाल सर? मी तुमच्या सोबतच असेन. बहुतेक मुंबईतच येतील असा अंदाज आहे. ओके सर, परवा परत फोन करतो. प्रॉब्लेम आला तर लगेच कळवा. येस सर, विश्वासराव म्हणाले. सगळी व्यवस्था झाली होती आणि साहेबराव पण तयार होते.